बोला यार, तोंड दिलं बाबासाहेबांनी. आवाज ऐकू येतो का? आवाज ऐकू येतो का? मग ज्याला ज्याला बोलायसाठी बाबासाहेबांनी तोंड दिलं, ज्याला ज्याला तोंड आहे त्यांनी हात वर करा. ज्याला ज्याला तोंड आहे बाकीच्यानी अजिबात करायचं नाही. खाली करा. ज्याला तोंड नाही त्यांनी वर करा. अरे सुधरा रे, कुठे बिना टावरची रेंज धरायले. 5 मिनिटं घेणार आहोत. पहिल्यांदा ऐतिहासिक, खरंच हे सगळं चित्र बघितल्यानंतर शब्द सुचत नाहीत. ज्यांनी हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी करून या ऐतिहासिक लक्षवेधक कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे आमचे संदीप दादा नरवाडे, शंकर दादा बगाटे, विठ्ठल दादा पंडित यांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. कारण पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही कार्यक्रम मोठा होणार आहे. टाळ्या वाजत असताना जे मनुवादी असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या नाही. मी सांगायलो फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे, त्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि कंजूसी करू नका. मला एक सांगा, या पिक्चरचं नाव काय रे? पुष्पा. कोणता पिक्चर? कोणता पिक्चर? आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं की नाही? मला शेर आठवला. बाबासाहेबांच्या अवलाद तुमच्या डीएनए बाबासाहेबांचा असं ना, त्यांनीच आवाज द्यायचा. शेवटी मी असं बोटवर केल्यानं, अभी भी देश में है बाबा साहब का बोलबाला, अभी भी देश में है बाबा साहब का बोलबाला. बाबा साहब ने कभी खोला नहीं झूठ का ताला. ये बाबा साहब की औलाद है, ये बाबा साहब की औलाद है. अरे बाबा साहब के वास्ते कटेगा मगर झुकेगा नहीं, झुकेगा नहीं. काय मेंग्यासारखा आवाज आला बे. डीएनए करावला ती आवाज काढाय करायचो. झुकेगा नाही. ओरिजिनल बियाणं हे नकली होता की ओरिजिनल बघता भीमाईच्या लेखी. झुकेगा नाही, झुकेगा नाही, झुकेगा नाही. एकदा या वाघाच्या नावाने टाळ्या वाजवा. अरे इतका ग्रामीण भागात तुम्हाला पटल नाही पटल. माझं एक आहे, माझ्या जातीचा माणूस मोठा झालेला मला आवडते. बरं तुम्हाला आवडते ना? जातीचा माणूस खड्ड्यात गेलेला आवडते की मोठा झालेला आवडते? खड्ड्यात गेलेला आवडते की मोठा झालेला? अशा आपल्या माणसाला प्रेम करायचं, कळलं ना? बघा आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ना. बोलत जाईल, मला कीर्तन करायचं सवय. 5 मिनिट फक्त. आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ना. मायनो आणि बहिणीनो, जोक नाही, तुमच्याकडे मोबाईल आहेत, थोडं गुगल मध्ये जा आणि गुगल मध्ये एवढं टाईप करा, देशात सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहेत? एकच नाव येईल. कोणतं? कोणतं नाव येईल? त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं मायानो आणि बहिणीनो. आणि म्हणून मी येता एक कार्यकर्ता म्हणलं, दादा कुठं चालले? मी म्हणलं बापाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी. ते म्हणे कोणाचा बाप? आताच आमदार साहेबांनी सांगितलं कोणाचा बाप होतो. कोणाचा बाप? सगळ्याचा की नाही? बाबासाहेब, बरोबर. आणि म्हणून अशा बापाच्या पुतळ्यासाठी दादासाहेब शेळके आलेला आहे. आमदार साहेब नाहीत. मायानो आणि बहिणींनो, जगाच्या पाठीवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी जर कोणी काम केलं असेल, फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी. एवढंच नाही, या देशातला हिंदू धर्म असेल, शीख असेल, जैन असेल, ईसाई असेल, पारसी असेल, सगळेच धर्म बौद्धासहित आज भारत देशात सुरक्षित जर असतील बाबासाहेबांच्या आर्टिकल 25 मुळे. आमदार साहेब म्हणले बाबासाहेबांमुळे मी आमदार झालो. खरंच हो, इमानदारीच्या. कारण आमदार साहेबांनी कदाचित ऐकलं नसेल, माझे ओबीसी भाऊ असतील, पहिल्यांदा बाबासाहेबांनी 5 मार्च 1930 ला OSP स्टार्ट कमिशन पुढे सांगितलं, दलिताला आरक्षण, एसटीला आरक्षण दिलं. ओबीसी साठी कोणी माहितीला पुढे आला नाही. 5 मार्च 1930 ला बाबासाहेब OSP स्टार्ट कमिशनला मागतात. माझ्या बाळापूर शहरातील माझे भाऊ ओबीसीचे ऐकत असतील तर ऐकावं. बाबासाहेब काय म्हणाले? साहेब दलिताला आरक्षण दिलं, एसटीला आरक्षण दिलं, एक वर्ग आहे ज्याला आरक्षण द्यावं.
OSB स्टार्टने विचारलं कुणाला आरक्षण, तेव्हा ओबीसी शब्द अस्तित्वात नव्हता. मायानो, लेकराला जन्म कोण देत? मायानी. लेकराला जन्म मायाने कोण देत? बाप. माहित नाही तुला? लेकराला जन्म मायाने कोण देत? बघा, बाबासाहेब आणले OSB स्टार्ट कमिशनला आणि साहेब म्हणले तिसऱ्या वर्गाला आरक्षण द्यावं लागेल. त्यांनी विचारलं कोणता तिसरा वर्ग? पहिल्यांदा जगाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या मुखातून त्या अगोदर कोणी ओबीसी शब्द वापरला नाही. बाबासाहेब म्हणाले की असा वर्ग आहे ज्याचं नाव ओबीसी. बाबासाहेबांनी पहिल्यांदा 5 मार्च 1930 ला ओबीसी शब्दाला जन्म दिला. जन्मतारीख होती 5 मार्च 1930. धर्माला संरक्षण केलं, ओबीसीला दिलं. एवढंच नाही, माझे मराठी भाऊ असतील त्यांनाही आरक्षण दिलं आर्टिकल 340 मध्ये. अरे कोणाला सोडलं नाही माझ्या बाबासाहेबांनी. पण शेवट माझ्या भाषणाचा काही जण म्हणतात बाबासाहेबांच्या अवलादीनं तुम्ही उत्तर द्यायचं. काही जण म्हणतात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, तुम्हाला मान्य आहे का? इतके मेंगे झाले यार एवढे माणसं लाखाचे. मी पहिला स्टेज बघायला यार. आवाज आपले आहेत ना सगळे, फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले. तुम्हाला संविधान बदलणं मान्य आहे? शेवट माझ्या भाषणाचा मायानो, संविधान बदलणं मान्य आहे का? आज एक वर्ग संविधान बदलण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. 24 ऑक्टोबर 1917 ला धोंडगे म्हणाला बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, बदलून टाका. अनिल मिश्रा ग्वालियर मध्य प्रदेश रोज बोंबा मारतोय, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. एवढंच नाही, वर्शिपिंग फॉल्स गॉड पुस्तकामध्ये अरुण शौरीने सांगितलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, अरे धोंडगे, अरुण शौरी, मग बाबासाहेबांना संविधान लिहिले तेव्हा माईच्या धगड्याने लिहिले काय? हा सुद्धा मला या ठिकाणी प्रश्न आहे. संविधान फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलं. हा कार्यक्रम जागृती करण्यासाठी आहे. एवढंच करा मायानो आणि बहिणीनो. जातीसाठी माती खाणारी जी माणसं आहेत, आमचे दादा असतील, नरवाडे दादा, शंकर दादा असतील, पंडित दादा, अशा कार्यकर्त्याला मोठं करावं. आणि आमचा दुश्मन कोणीच नाही. आमचा फक्त एक दुश्मन आहे, जे संविधानाला विरोध करतो, तो आमचा दुश्मन आहे. आणि म्हणून एका मायच्या पोटी जसं लेकरू आडवं आलं तसं कापून काढतात. जे जे संविधानाच्या आडवं येईल त्याला कापून काढण्याचं काम करावं, एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. एकदा जोरदार नारा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा हम सब. धन्यवाद. जय भीम. यानंतर 5 मिनिटं आमचे मार्गदर्शक आदरणीय पयाभोती बोलतील. धन्यवाद दादा.